काय समोर दिसतंय तुम्हाला छोटा JCB जो ट्रॅक्टरमधनं घेऊन जातात तो आणलेला आहे. हे स्लॅब फोडायला सांगाडा आहे, बिल्डिंगचा सांगाडा, स्लॅब फोडणे बीम फोडण्याचं पण काम करतं. त्याला ब्रेकर आहे. ह्याचं वजन 6 टन आहे आणि हे सर्वसाधारण क्रेननं ठेवलं आहे बघा वरती मशीन. आता ह्या भिंती नाहीत. मग मी इंजिनियरला विचारलं की जरा म्हणजे JCBने पाडू शकता का तुम्ही, तर ते म्हणले JCBने पाडलं असतं पण आपण कॉलम साखण पाडणार. हे कॉलम आणि बीम पण फोडायचं काम करते बघा. कॉलम आणि बीम फोडायचं पण काम करते हो का हे. आणि अतिशय ब्रेकर पण भारी आहे. पण जर तुम्ही JCBने पाडलं असतं हे बिल्डिंग तर तुमच्या JCB रिस्क घेऊ शकतो. म्हणजे रिस्क असते त्याला. कॉलम आखण पडतात बाहेर आणि तो धोका होऊ शकतो. म्हणून हे क्रेननं मशीनवर चढवलं आहे बघा आणि स्लॅब फोडायचं काम चालू आहे बघा. बीम आणि कॉलम बारीक करते बघा. हे क्रेनला चढवायचं भाडं बघा 4000 रुपये आणि उतरायचं 4000 रुपये. आणि त्याचा तास आहे ब्रेकरचा तो 1400 रुपये तास आहे बघा. छोटं JCB आहे पण बिल्डिंग व्यवस्थित काम, कारण जे ह्यानं जर पाडले असते आणि आजूबाजूला तुकडे पण उडत नाहीत आणि हे पण नाही. एक आहे की अडचणीत पण जाते. दुसरी गोष्ट जे स्लॅबचे तुकडे बारीक पडतात ते शेजारच्या बिल्डिंगवर उडत नाहीत, खालच्या माणसाला काही धोका येत नाही आणि बारीक बारीक तुकडे करून तिथंच पडते. त्यामुळे ह्या म्हणजे एखाद्या अडचणीच्या ठिकाणी सिटीच्या ठिकाणी जर बिल्डिंग पाडायची म्हणलं तर तुम्हाला ते पाडू शकता तुम्ही. म्हणजे शेजाऱ्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आणि बेहदा चौकात एक मोठी 4 मजली बिल्डिंग होती. त्याच्यानंतर आता HM कॉलेजवरती इथे एक बिल्डिंग डॅमेज करायची चालली.